अध्याय 17 मराठी मधून मल्लासूरवध. मल्लासुराने रणभूमीवर हिताक्षणी श्री मार्तंड भैरवासोबत शाब्दिक युद्ध करण्यास सुरुवात केली. मल्लासुराने केवळ शाब्दिक छळ केला नाही, तरी मार्तंड हे स्वरूप आहे हे जाणून त्याच्याबद्दल, त्याच्या नंदी या वाहनाबद्दल आणि त्याच्या कार्तिकीय आणि गजानन या मुलाबद्दल अपशब्द वापरत तो म्हणाला, मार्तंड भैरवा, आता निमूटपणे कैलासावर जा. मी तुला जीवनदान दिले आहे. जिथे त्या घृतमारीचे माझ्या समोर काही चालले नाही, तिथे तुझे काय होणार? त्यापेक्षा तू मला शरण ये, मी तुला अपार सत्ता संपत्ती देतो. मल्लासूर श्री मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान देता झाला. श्री मार्तंडांनी त्याचे आव्हान स्वीकारले. दोघांचेही तुंबळ गदा युद्ध झाले. दोघेही एकमेकास शरण येईनास. यात कित्येक प्रहर आणि कित्येक दिवस उलटले. दोघेही वीर युद्ध करू लागले. अशा 9 दिवस आणि 9 रात्री सरल्या. श्री मार्तंड आपल्यावर क्रूरखोडी करत आहे हे लक्षात येताच मल तात्काळ अंतर्धान पावला आणि त्याने कपटयोगाचा प्रयत्न करण्याचे निश्चय केला. गदा युद्ध आणि महायुद्ध यामध्ये अपयश आल्याने मल्लासुराने कपटनीतीचा उपयोग करण्याचे ठरविले. त्याने अतिशय धूर्तपणे रूप पालटून युद्ध करण्याचे ठरवत हत्तीचे रूप धारण केले आणि देवसैनिकांना पायाखाली चिरडण्यास सुरुवात केली. सैनिकांना ठार मारल्यानंतर महासूर अधूनमधून श्री मार्तंड भैरवावर अभिअस्त्र, पर्जन्यास्त्र, नानाविध अस्त्रे फेकून त्यास बेजार करू लागला. मात्र श्री मार्तंड भैरवाने त्याच्या सर्व अस्त्रांचा योग्य तो समाचार घेतला. हाती अपयश लागत आहे याची जाणीव झाल्यामुळे महासुराने पुन्हा गजरूप धारण केले आणि तो थेट श्री मार्तंड देवावर धावून गेला. हे पाहून श्री मार्तंड देवाने क्षणाचाही विलंब न करता त्याचे हुकमी अस्त्र अर्थात त्रिशूळ मल्लासूर रूपी हत्तीच्या गंडस्थळावर फेकला. श्री मार्तंड भैरवाचे दिव्य त्रिशूळाचे सामर्थ्य पेलण्यास मल्लासूर असमर्थ ठरला. श्री मार्तंड भैरवाच्या त्रिशूळाने घायल झालेल्या मल्लासूर मोठ्याने आक्रोश करत जमिनीवर आपटला. मल्लासुराचे सर्वांग रक्ताने आणि रणभूमीतील मातीने माखले होते. तो विव्हळू लागला. त्याच्या शरीरात थोडीफार दुगदुगी होती हे जाणून श्री मार्तंड भैरव पायी चालत त्याच्या जवळ गेला आणि मल्लाच्या मस्तकावर आपले चरण कमळ ठेवता झाला. दैवी चरणांचा स्पर्श होताच मल्लासुराची पापबुद्धी पालटली. त्याच्या हृदयातील भक्तिभाव जागृत झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याच्या मनातील दैत्य, दानव, देव, शूर, असुर आदी दैत्यभाव नष्ट झाला. तशी त्याने श्री मार्तंड भैरवाची आणि पर्यायाने श्री शंकराची मनधरणी करावयास सुरुवात केली. मल्लासुराने शिवानीच्या प्राणनाथाची भक्तियुक्त अंतकरणाने स्तुती करण्यास सुरुवात केली. आपल्या हातून घडलेल्या पापना चरणांची तो कबुली देऊ लागला. असे असले तरीही देवेंद्राच्या मनात भय उत्पन्न झाले. मल्लासुरास अभयदान दिले तर तो पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाकडे जाईल अशी रास्त शंका त्याने बोलून दाखविली. मात्र मल्लाचे अंतकरण पूर्णतः बदलून गेले होते. त्याने श्री मार्तंड देवाकडे पाहिले आणि त्यास देवचक्षूमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित दर्शन घडले. मल्लाने समाधानपूर्वक त्यास वंदन केले आणि या देवतांची त्याने मानस पूजा केली. श्री मार्तंड भैरवा समूळ नष्ट करण्यास निघालेल्या मल्लासुराचे परिवर्तन झाले असे सांगून ग्रंथकाराने या अध्यायाची पूर्तता केली आहे. अध्याय 17 संस्कृत मधून. ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासा कांताय धीमहि तन्नो मल्लरी प्रचोदयात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः. सनत कुमार सांगे ऋषी प्रती, ऐके मल्लासुराची ख्याती, जेने युद्धी तोषविला मूढानिपती. निज शौर्य करुनिया युद्धासव अति मत्त झाला. काही न सुचे मल्लासुराला, सिंहनादे बोले शिवाला, युद्धास तू ये सामोरी. पाही माझ्या कुंजपंक्ती, शुभ्रवर्ण चतुर्दंत विराजती. रत्न अलंकारे ऐशे शोभती, तुझे ऐरावत जणू काही. ऐसे माझे गजकोटी सोज्वळ, तुझ जवळी एक वृषभ निर्बळ. उगाच करशी व्यर्थ बरळ, समता करशी बुद्धिहीना.
मज अस्ति सहस्त्र योषिता अति लावण्य रूपलता हेमवसन परिधान नौकरिता आनंद माणिती निशिदिनी मज 5 पुत्र आहेत प्रतापवंत युद्धविषयी रणपंडित स्वरूपे करुणी मदन मूर्तिमंत सर्व विद्याविषयी कुशल जे तुझ अस्ति पुत्र 2 एक आशे मूषक वाहन गजवदन पुत्र दुजा तुझा षडानन मयूर वाहन तयाचे ऐशे मत मल्ल दुर्जन तेने बागवाने काढिला पंचवदन क्रोधे आरक्त झाले नयन पाहुनी वीरभद्रा बोलत असे अरे शतमूर्खा मल्लासुरा तुझा मरण काळ समीप आला म्हणून वदसी दुष्ट वचनाला शिवचरित्र न जानशी तू तेच हे मल्लासुर त्यांची सांगीस तुझे जन्मांतर याचा वद मी करीन साचार कौतुक नयनी अवलोकी जे ऐसे बोलुनी उमापती देई पिनाक धनुष्य हाती तीव्र बाण घेऊन हाती मारी दैत्याचे मर्म लक्षून दैत्य धनुष्य घेऊन हाती दशबाणे विंदिली पशुपती बाण येता पाहुनी उमापती ओंकारे करुणी भस्म करी मल त्वरेनी धावला भाला घेऊन शिवे छदून टाकी बाणे करुण मग मल्ल मेघ ऐसा होऊन तेथून पाशान वर्षी तसे अशी वसोडी तसे वज्रास्त्र मही उलटोनी पडला दैत्य क्रोधे गजस्त्रे मल्लासुर नादे कोंदले संपूर्ण अंबर शिव मग टाकी अग्निअस्त्र धैर्य करून मल टाकी प्रजन्यास्त्र हे पाहून शिव टाकी वायू अस्त्र मल्लासुर सोडी पन्नागस्त्र उमापती मग टाके गरुडास्त्र मल्ल शिवावर टाकी ब्रह्मास्त्र शिव अद्यापी कालाग्नी रुद्रास ब्रह्मास्त्र टाक भक्षुनी कालाग्नी रुद्र टाकी ब्रह्मास्त्र भक्षुनी पाहुनी संतप्त झाला मल दुर्जन मग मल्ल करी गदायुद्ध घेऊन म्हणे मजशी गदायुद्ध करी मल म्हणे शिवा लागून जरी असशी तू बल संपन्न तरी तारुण्य रूप धरून युद्ध करावे तू मजसी हे बोल मर्तंड भैरव ऐकून म्हणे असशी तू पापखानी गिरिजापती दिव्य रूप धरुणी मल्लाशी हाक देतशे भूमी युद्ध करून सत्वर संधान साधिती एकमेकावर परीन चाले डाव कुणावर गदा युद्ध कौशल्य दाखवती ते गदा युद्ध करुणी मल्लासुर हृदय आनंद मानी फार म्हणे मी वीरा माझी थोर धन्य आज मी झालो मज सांगे शिवा लागून आता मल्ल युद्ध करू दारून मग मल्ल भुजा पिटून शिवा सावण देतशे मल युद्ध झाले दारुण घाई करीती दोघे जण दैत्य परम बल संपन्न शिवा लागी न गणितो मल युद्ध झाले नवरात्र नवदिन मल युद्ध करुणी तोषवी पंचवदन मग दैत्य माया करून दिग्गज झाला बहुप्रबळ मग शिवे त्रिशूळ घेऊन तो पशुपाती अस्त्र मंत्रून सोडी शीघ्र दैत्य हृदय लक्षून मल उलथोनी धरणी सपडला मल मस्तकावरी शिव ठेवी चरण मल्लाची दुर्तगती गेली नासून दैत्य अष्टभावे सद्गतीत होऊन पात्र झाला शिवकृपेशी मल्लासुरास झाले नारदाचे स्मरण तेने सांगितले मानस पूजा विधान मल्ले मानस पूजा सभक्ती करून सदाशिव परम तोषविला मल्लासुर विरक्त होऊन शिवास विनवी कर जोडून म्हणे मी पापी असे दारुण कृपा मजवरी करी गा तू देवावर अनुग्रह करशी दैत्यावरी का निग्रह करशी तुझी लीला तूच जानशी मजसीनी ती न कळे स्वामी या तू असशी आदि पुरुष निर्गुण भक्ता लागी झाली सगुण तुची असशी साक्षात विष्णू पूर्ण माझे आराध्य निश्चयेशी संतोषे श्री मार्तंड बोल मल्लासी म्हणे मज तोषवी युद्धेशी आणि स्तुती सुमने तोषवीशी इच्छित वर्गे मागून चिंताग्रस्त झाला पाकशासन विनवी तो सरस्वती लागून म्हणे तू मल जीवाग्री बैसून द्यावी सद्बुती तयाशी इति श्री मल्लारी पुराणे सप्तशती ग्रंथे मल्लासुर वधो नाम सप्तदशो अध्याय श्री मल्लारी चरणार्पितमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। असेच देवाचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।